हळू येते हळू येते. ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. ज्ञानियाचा आणि तुक्याचा तोच माझा वंश आहे. माझ्या या रक्तात ईश्वराचा अंश आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. तुझं सांगे पांडुरंग. पांडुरंगाने सुद्धा सांगितलंय मला आषाढी आणि कार्तिकाला भेटाले. संत नामदेव महाराज आणि पांडुरंगाचा हा संवाद आपल्याला खूप काही सांगून जातो की तुम्ही जेव्हा आषाढीला मला भेटायला तर मला खूप आनंद वाटतो. जेव्हा तुम्ही आषाढी करून जातात तेव्हा मला खूप वेदना होतात. मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे तरी मला कोणी नाही आहे तुमच्याशिवाय. म्हणून ही वारकऱ्याचं महत्त्व या आषाढी वारीमध्ये खूप आहे. आज 10 जुलै 2024 रोजी फलटण येथे आम्ही संपूर्ण बेटी बचाव जन आंदोलनची टीम, माझ्यासोबत डॉक्टर गणेश राक्षर जन आंदोलनचे प्रवर्तक आहे डॉक्टर लालासाहेब गायकवाड सर. आज आम्ही येथे बेटी बचाव जन आंदोलनची रॅली करण्यासाठी आलो आहोत. या रॅलीमध्ये या वारीमध्ये आम्ही जनमानसांमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या जगामध्ये आम्ही मुलगी वाचवा हा संदेश देण्यासाठी आलो आहोत. या रॅलीचं आयोजन निकोप हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर JT पोळ सर, हृदयरोगतज्ञ आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी खूप छान केलं. आणि सालाबादप्रमाणे आम्ही दरवर्षी फलटणला जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम असतो, जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेव्हा पुढे मार्गस्थ होते तेव्हा आम्ही सकाळी 6 वाजता हे जनप्रबोधनासाठी काम करतो. आम्ही जेव्हा देशभर काम करत असताना या जगात काम करत असताना आम्हाला फक्त घराघरापर्यंत मेसेज द्यायचा आहे की मुलींबद्दलची नकारात्मक भावना समाजातली गेली पाहिजे. जोपर्यंत मुलींबद्दलची नकारात्मक भावना समाजात जात नाही तोपर्यंत बदल अशक्य आहे. आम्ही डॉक्टर आहोत, आम्ही सहभागी झालो आहोत, तसं तुम्ही सहभागी व्हा आणि ह्या मुलींसाठी काही ना काहीतरी उपक्रम राबवा. आज जर समाजात पाहिली तर बिकट परिस्थिती आहे. मुलगी लग्नाला मिळत नाहीये. प्रत्येक समाजामध्ये एक विदारक परिस्थिती आहे. आपण अनेक वेळा आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की ज्या मुलांचं लग्न होत नाही त्यांचा अवैध किंवा अविवाहित मुलांचा मेळावा कलेक्टर ऑफिसवर निघतो. इतकी विदारक परिस्थिती मित्रांनो आपल्याला या आज बघायला मिळते. 20 ते 25 वर्षापूर्वी आपण मुली जर गर्भात मारल्या नसत्या तर ही आजची परिस्थिती आपल्याला दिसली नसती. आजपासून जर आपण सगळ्यांनी जर मुलींसाठी मुलगी जन्माचं स्वागत करण्यासाठी जर यापुढे उपक्रम राबवले, जसं डॉक्टर गणेश राक्षरांनी हा स्वतः निर्णय, स्वतःचा पवित्र विचार स्वतःच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये मुलगी जन्मानंतर ती मुलीची डिलिव्हरी फ्री केली. अशा 3000 डिलिव्हरी डॉक्टर गणेश राक्षरांच्या हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या. हा विचार फक्त जगापर्यंत पोहोचवला त्यांनी स्वतःच्या कृतीतून. त्यांनी जे वटवृक्ष लावलं होतं त्याच्या पारंब्या जगभर पसरलेले आहेत. आणि या जगामध्ये या माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही या वारीमध्ये जगाला हा संदेश देऊ इच्छितो की मुलगी वाचली पाहिजे आणि ती सक्षम झाली पाहिजे. हा निसर्गाचा समतोल राखला गेला पाहिजे. या पांडुरंगाला आमचे एकच साकडे की मुलगी जन्माला यावी. तुळस म्हणजे मुलगी, मुलगी म्हणजे महालक्ष्मी. प्रत्येक घरासमोर असावी एक सुबक रांगोळी. म्हणून म्हणतो प्रत्येक घरात असावी एक मुलगी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मी डॉक्टर लालासाहेब गायकवाड, समन्वयक बेटी बचाव जन आंदोलन टीम. आपण पाहतोय की दरवर्षी रॅलीमध्ये बेटी बचाव हे आंदोलन आम्ही डॉक्टर JT पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे प्रमुख डॉक्टर गणेश वाघ, डॉक्टर प्रमोद लोहार, माझ्यासह जगभरातील 4 लाख डॉक्टर्स अशा वारीमध्ये हा संदेश जगाला देत असतात. आणि जे मुलींचं प्रमाण घटत चाललेलं आहे ते वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतात. आज रोजी आपण पाहिलं की जगभरातील 25 लाख स्वयंसेवक, 25 लाख संस्था आमच्यावर काम करतात. हा म्हणता हे आंदोलन आता 12 वर्ष पूर्ण झाली. सरांनी प्रत्येक वारीत असा हा संदेश देण्यासाठी उपक्रम राबवला. पूर्ण जगभरात गणेश राक्षर असतील, डॉक्टर प्रमोद लोहार असतील, माझ्यासह अनेक डॉक्टर मुली जन्मात स्वागत करण्यासाठी तयार असतात. परंतु फक्त डॉक्टरांनीच हे काम करावं असं अपेक्षित नाही. समाजातील प्रत्येकाने मुली जन्मात स्वागत केलं पाहिजे. आज रोजी जे समाजामध्ये मुलींचं प्रमाण कमी झालेलं आहे ते वाढलं पाहिजे. 1000 मुलांच्या पाठीमागं
610 मुले आहेत आणि आपण पाहतोय की 400 मुलं बिन लग्नाची राहतात. आम्हाला शंका पडते की आता मुलं फक्त वरात नाचणारी आहेत काय, ही शंका येते. आपण पाहतोय की जो तो उठतो आणि सांगतो की एखादा स्थळ बघा, समाजात सुद्धा मुलीच मिळत नाहीत आणि ज्या मुली मिळतात त्यांना योग्य असा उपवर असा मुलगा मिळत नाही. हे विषम झालेलं प्रमाण वाढवण्यासाठी अनेक दिवस काम चालू आम्ही केलेलं आहे. हे काम असंच चालू राहील, परंतु आम्ही एकट्याने चालू करण्यापेक्षा आपण यात सहभागी व्हा असं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे आज फलटणमध्ये फलटण डॉक्टर्स असोसिएशन हॉस्पिटल आणि आमचे आदरणीय डॉक्टर जे टी सर यांची सर्व टीम आणि विविध सामाजिक संघटना आम्ही सर्वांनी मिळून बेटी बचाव जन आंदोलनाची वारी पायी दिंडी पंढरीला निघाली फलटणमधून. तर आमच्या सर्वांचा एकच संदेश आहे, सर्वांना पांडुरंग करणे एकच आम्हाला विठ्ठलाला मागणी की आपल्या समाजामध्ये जसं मुलाच्या जन्माचं स्वागत केलं जातं तसं मुलीच्या जन्माचं स्वागत प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरात झालं पाहिजे आणि मुलगा मुलगी समान झाली पाहिजे. जसं आपला पांडुरंग रुक्मिणीशिवाय शोभून दिसत नाही तसं आपला समाज मुलीशिवाय शोभून दिसणार नाही. तर आम्ही या वारीमध्ये सर्वजण सहभागी झालो आहे. आपणही सर्वजण सहभागी व्हा आणि आपण सर्वजण पांडुरंग चरणी प्रार्थना करू की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये मुलीच्या जन्माचं स्वागत होईल. रामकृष्ण हरी. आजच्या या शुभदिनी माऊलींच्या पदस्पर्शानं आणि माऊलींचं ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत फलटणमध्ये जंगी होऊन या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सर्वजण बेटी बचाव बेटी पढाओ हे जन आंदोलन गेले 12 वर्ष लोकांपर्यंत आणि सगळ्या समाजामध्ये आणि घराघरात संदेश पोहोचवण्याचं काम आमच्या